चला पंचांना विनंती, आमचे मॅच ऑफिशियल्स पंचांना विनंती की आपण खेळाडूंना थोडासा सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या आहेत. अक्षय सरोदे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, तर अविनाश स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि अविनाशचा जर आपण विचार केला तर आय थिंक RDCC अंडर 19 मध्ये या खेळाडूचं सिलेक्शन झालंय. खूप साऱ्या शुभेच्छा. अंडर 19चा जो रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेटचा जो संघ आहे त्या संघामध्ये संभावित खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचा समावेश केला गेला. लेदरचं हे क्रिकेट आहे. आणि एकूणच सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला पृथ्वी, तर रन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज सोहम. पहिला चेंडू पॅड लाईन वरचा, लाऊड अपील आहे. कदाचित पॅड लाईन वरती हा चेंडू आदळला गेला, परंतु तो इम्पॅक्ट जर पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप इम्पॅक्ट पंच इशारा करतायत. आणि सिंगल मात्र लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती अंकित केले जाईल. पहिलं षटक घेऊन गोलंदाज साहिल या ठिकाणी गोलंदाजच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. हायवे एंड कडनं गोलंदाजी करत असताना, अर्थातच कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करत असताना एक वेगवान आणि तेज तर्रास गोलंदाज. यावेळेला जोरकस प्रहार, सोहम ऑन स्ट्राईक. बऱ्याचशा युवा खेळाडूंना या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये डेब्यू करताना आपण पाहतोय. शिवस्वराज्य संघामध्ये देखील बरेचसे युवा चेहरे आहेत आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडूंचा भरडा देखील या संघामध्ये. परेश 11 संघाचा जर आपण विचार केला तर परेश 11 संघानं देखील आपला पहिला विजय सुनिश्चित करत असताना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवलंय. परंतु यावेळेला मात्र साहिलचा खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू निघाला. सिंगल पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील एकेरी स्वरूपाची धाव पाहायला मिळाली. परंतु एका बाजूने आक्रमक क्रिकेट मैदानावरती तुम्हाला साकारावा लागेल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स सारखा ताकदवर संघ जो या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार संघ म्हणून या संघाकडे नक्कीच पाहिलं जातं. ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात त्या त्यावेळेला मात्र या संघाकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला मात्र जोरकस प्रहार आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय बिग हिट. षटकार सोहमच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज सोहमच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं युवा खेळाडूंवरती दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून मात्र केली गेलेली ही दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु अनिकेत फिरकीचा जादूगर यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये अ मॅन विथ अ गोल्डन आर्म. नक्कीच या खेळाडूच्या बाबतीत आपण म्हणू शकतो ज्या प्रकारचा खेळ या खेळाडूचा राहिला आहे या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. मॅजिकल स्पेल टाकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतोय. अगदी पहिला चेंडू रिलीज केल्यानंतर मात्र शशी जाधव यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सातत्यानं आपल्या
गोलंदाजांना लाईन आणि लेंथ बदलला गाईड करत असताना फलंदाजाचा स्टान्स काय, कशा पद्धतीची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. याही वेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. गणेश कडून या ठिकाणी चूक होते. तोपर्यंत मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला आहे. पृथ्वी ऑन स्ट्राईक. पृथ्वीच्या भात्यामध्ये देखील विविध प्रकारचे फटके आहेत. सोहमनं आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता या मैदानावरती जरूर दाखवलं. एक षटकार एक चौकार. खरं तर चौकार मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये आला होता, परंतु चौकार येणं गरजेचं होतं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली. यावेळेला मात्र गॅपमध्ये चेंडू ढकललाय. 2 क्षेत्ररक्षक मात्र त्यांना भेदून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. गोळीच्या वेगाने येतोय चौकार आणि या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर ओंकार बोराडेची 2 षटकं या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाची. ओंकार नाही आहेत, आय थिंक या संघामध्ये उपलब्ध नाही आहेत. बालाजी नायर कदाचित या संघामध्ये गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अजूनही गोलंदाज असे आहेत की जे या धावा डिफेंड करू शकतात, परंतु धावा डिफेंड करण्यासाठी सुरुवातीला धावा धावफलकावरती उभारणं गरजेचं आहे. 19 धावा धावफलकावरती आल्यात. इट्स 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. थोडंसं आता कुठेतरी अनिकेत गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. फिरकीचा जादूगर. परंतु ज्या पद्धतीनं आक्रमक पावित्र्य या दोनही खेळाडूंनी मैदानावरती साकारलाय, मात्र ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा मानस फसलाय. सिंगल धाव फलकावरती आले. लेग बायचा इशारा होतो. यस पंचांनी लेग बायचा इशारा केलाय. शरीराचा भेद घेऊन जाणारा चेंडू होता. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती मात्र शुभम आपल्याला पाहायला मिळतात. 1 षटकार 1 चौकार 3 चेंडू आणि 11 धावा. यावेळेला वेट केलाय. अगदी शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. गणेश वेगाने चेंडूवरती येत आहेत. अतिशय देखणं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. आणि एक धाव ही नक्कीच या ठिकाणी धाव फलकावरती अंकित केली जाते. आणि या एका धावेनं 21 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो फलंदाजी करणारा शिवस्वराज्य संघ. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अनिकेत देखील थोडीशी नाराजी व्यक्त करताय, कारण 1 चौकार आला होता. अनिकेत आतापर्यंत या क्रिकेट हंगामामध्ये फारशी फलंदाजांना त्यानं संधी दिली नाहीये. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धाव फलकावर 21 धावा. तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धाव फलकावरती आल्यात. 21 10:30च्या सरासरीनं या ठिकाणी मात्र आपण धावा धाव फलकावरती पाहतोय. आणि याच धावा गतीने धावा येणं अपेक्षित आहे. कमीत कमी 40+ किंवा 45+. खरं तर आदित्य बिर्ला लॉजिस्टिक हा संघ इतका ताकदवर संघ आहे की या संघासमोर कोणत्याही प्रकारची धावसंख्या ही सुरक्षित मानली जाणार नाही, किंवा कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करण्याची धमक या संघामध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एकूणच जर आपण विचार केला तर धावसंख्या कितपत असायला पाहिजे याकरताच हे डिस्कशन दोनही खेळाडू मधलं आपल्याला अगदी या ब्रेकच्या दरम्यान पाहायला मिळालं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय.
साहिलला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. आपल्या आघाडीच्या गोलंदाजांवरती विश्वास दर्शवणं ही खरं तर प्रत्येक संघनायकाची नेहमीच आपण रणनीती पाहतो. आणि आघाडीच्या गोलंदाजावरती का विश्वास दर्शवू नये. जरी साहिलचं पहिलं षटक 13 धावांचं राहिलं तरी त्या साहिलवरती मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेला. आणि हा विश्वास दर्शवणं हे गरजेचं असतं ज्यावेळेला तुम्ही आघाडीचा गोलंदाज म्हणून भूमिका बजावता आपल्या संघामध्ये. यावेळेला अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. एक जमेची बाजू म्हणजे दोनही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दोनही खेळाडूंकडे मोठा फटका खेळण्याची धमक आहे. त्यामुळे धावसंख्या एक्झॅक्टली किती असेल, या षटकामध्ये कशा प्रकारची रणनीती असेल, कारण हे षटक महत्वाचं आहे. दोनही उजव्या हाताचे फलंदाज आहेत. हिटिंग झोन आहे उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी. तर विनंती असेल यानंतरची होणारी लढत. हो, यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आला, इट्स अ व्हाईट बॉल. त्याचबरोबर मुख्य पंचांचा देखील इशारा आलाय की होय 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा. पण ते इथून पुढे तुम्हाला बाउन्सर चेंडू करता येणार नाहीये. इथे खरं तर खांद्यांचा वापर केला होता. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अमन येत आहेत. सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. या षटकामध्ये नियंत्रित मारा पाहायला मिळालाय. चेंडूमध्ये फारशी विविधता नाहीये. वेगावरती नियंत्रण केलंय आणि त्यानंतर मात्र सातत्यपूर्ण कामगिरी. यावेळेला थोडासा यॉर्क केलंय स्वतःला. पावलांचा वापर करणं गरजेचं आहे. साहिल सारख्या गोलंदाजावरती इतक्या आक्रमक फटके खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. आणि हेच दर्शवत असताना लेगबायचा इशारा या ठिकाणी येतोय. षटक देखील या ठिकाणी होतोय समाप्त. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 26 धावा. 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती आल्या. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या साहिलनं. साहिलच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव 18 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता त्याला नाहीये. दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु शेवटच्या षटकामध्ये आक्रमक व्हावं लागेल. ही जी 26 धावसंख्या आहे, या 26 धावसंख्येला कुठेतरी 40+ तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. तत्पूर्वी विनंती असेल पहिल्या फेरीतील पुढची लढत, अर्थातच जी लढत असणार आहे स्वर्गीय रणजित कट्टे, डीजी किंग्स, स्मॅश जय मल्हार आणि साईनाथ 11 या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क करायचा. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस होणं अपेक्षित आहे. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला आहे. एकूणच धावांचा विचार केला तर 26 ही धावसंख्या धावफलकावरती. अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत.
ओ या वेळेला आणखीन एक चांगला चेंडू आहे, कमालीचा कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून राहिलंय. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलची संख्या शेवटच्या 2 षटकांमध्ये सर्वाधिक राहिली आहे. यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होतोय बाद आणि त्याचबरोबर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या 21, अंतिम 2 षटकांमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 6 धावा. तर पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती आपण पाहतोय 27 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 28 धावांचं. 27 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 28 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार ऐकण्यासाठी जाऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर मात्र या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय स्वप्नील पोखरकर यांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर एक असं व्यक्तिमत्व ज्यानं सातत्यानं खळंबोली क्रिकेट वरती त्यांचं प्रेम राहिलं आणि प्रत्येक स्पर्धेच्या दरम्यान त्यांचं योगदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. या दोन्ही टीम्सच्या कडेवरांना शेवटची पुकार आहे. आपण टॉससाठी इमिजिएटली या ठिकाणी रिपोर्ट करायचं. तर दोन्ही टीम्सचे कर्णधार आपण लगेच रिपोर्ट करायचं टॉससाठी. तर साईनाथ 11 संघाचे संघनायक आमच्या समोर या ठिकाणी जोडले गेलेत. तर विनंती असेल रणजित कट्टे डीजी किंग्स 11 जय मल्हार संघाच्या संघनायकांना विनंती, स्मॅश जय मल्हार संघाच्या संघनायकांना विनंती की आपण लगेचच टॉससाठी या ठिकाणी रिपोर्ट करायचंय. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. चेंडू या ठिकाणी आपण सिलेक्ट केला होता, तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धावा धावफलकावरती होत्या ज्यावेळेला पृथ्वी आणि सोहम मैदानाच्या आतमध्ये होते आणि त्यानंतर मात्र पृथ्वीची विकेट गमावली. सोहम नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला आणि त्याचा फायदा उचलत असताना गोलंदाजाने मात्र कमालीचा स्पेल हाताळला. अंतिम 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती आल्या आणि परिणामी 4 षटकांच्या समाप्ती अखेर 27 धावा जमवत 28 धावांचं एक मापक आव्हान उभारलं गेलं. ते अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर साईनाथ 11 संघाचे संघनायक इथे उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा विनंती असेल प्रतिस्पर्धी संघ आपण लगेच टॉससाठी इमिजिएटली रिपोर्ट करायचंय.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रतीक ठाकूर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र शशी जाधव. दोनही आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट, ग्रामीणचं क्रिकेट, या सर्व प्रकारचं क्रिकेट खेळण्याचा अनुभव असणारा शशी जाधव आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. तर प्रतीक ठाकूर देखील आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संघाचे संघनायक आहेत, संघाला लीड करतायत. गेली कित्येक वर्ष जर आपण पाहिलं तर संघाचं प्रतिनिधित्व करतायत. याच मैदानानं या खेळाडूला केपीएलच्या माध्यमातून ओळख दिली आणि त्यानंतर मात्र या खेळाडूंना केव्हाही मागं वळून पाहिलं नाहीये. तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकत असताना विविध स्पर्धांच्या माध्यमातून या खेळाडूंना आपल्या नावाचा ठसा या मैदानावरती उमटवला आणि तोच प्रतीक ठाकूर. पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार. अक्कोट टप्प्याचा चेंडू जर का द्याल तर त्या चेंडूवरती होईल प्रहार, हे दर्शवत असताना चेंडूला विरकावून दिलंय. बॅकवर्ड स्कोर लेग रिझर मधून 4 धावांसाठी चौकार. दाखवलाय पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करत असताना 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित केल्यात आणि या 4 धावेनं सांघिक धावसंख्येचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं खुलं करतोय. 28 हे विजयासाठीचं लक्ष्य. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल हा अर्थातच सन्माननीय स्वप्नीलजी पोकरकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. यावेळेस मात्र जोरकस प्रहार. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. 6 धावांसाठीचा हा बिग हिट षटकार. तर टॉस इथे केला जातोय. गॅलेक्सी स्पोर्ट्स कळंबोली आयोजित आमदार चषक 2024 एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल हा स्वप्नील पोखरकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. एकीकडे साईनाथ 11 तर दुसरीकडे मात्र आपण पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टेपाटील डीजी किंग्स 11 स्मॅश जय मल्हार. यावेळेला हलक्या हाताने स्टेअर केलाय चेंडूला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 जोरकस प्रहार केल्यानंतर मात्र सर्व खेळाडूंचा ड्रेस कोड हा एकसमान असणं गरजेचं आहे. टी शर्ट साठी 5, ट्रॅक साठी 2 धावांची पॅनल्टी असेल आणि संपूर्ण संघाचा ड्रेस कोड हा एकाच रंगाचा असणं गरजेचं आहे. साईनाथ 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि बॉल चॉईस आपण करून जायचं. प्लीज दोन्ही टीम्सचे कर्णधार आपण बॉल चॉईस करायचं आहे, त्यावरती आपलं साईन करायचं आहे. ऑर्गनायझिंग कमिटी आपण येस बॉल प्रोव्हाइड करायची. त्यावेळेला मात्र ऑन द नी आला होता फलंदाज. हो, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून मात्र परतावा लागेल शशी जाधवला. मोठा फटका खेळण्याचा मानस होता परंतु बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. केवळ बाहेरची कड घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मिळते पहिली सफलता. फलंदाज शशी जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट झाड्यामध्ये सापडते. ऑन द नीज येऊन मोठा फटका खेळण्याचा मानस या ठिकाणी दर्शवला होता शशी जाधवनं. प्रतीक ठाकूरने सुरुवात दमदार केली. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल. परंतु सिंगल नंतर शशी जाधव रोखू शकले नाहीये स्वतःला आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र आपली महत्वाची विकेट इथे गमावली गेली.
तर न्यू बॅटर सुरेश मोहिते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या दोनही स्पर्धा अक्षरशः या खेळाडूंना गाजवल्या. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला सुरेश मोहिते यावेळेला मात्र कमालीचा टायमिंग आहे. अवे फ्रॉम द बॉडी जर का चेंडू द्याल तर त्या चेंडूवरती प्रहार करण्याची माझी ताकद आहे हे दर्शवत असताना स्क्वेअर कटच्या माध्यमातून येतोय दमदार चौकार. तर या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती आल्या चौकार लगावत असताना जणू पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय. सुरेश मोहिते याही वेळेला त्याच दिशेनं, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या धावा धावफलकावरती आल्या. 15 विजयासाठी लक्ष्य 28 धावांचा, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 13 धावांची गरज. 18 चेंडू 13 धावा विजयाचा मार्ग सुखकर केला. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार, त्यानंतर 1 विकेट गमावल्यावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळाला आणि 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 15. येणारे 18 चेंडू आणि आता 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज बालाजी नायर आपल्याला पाहायला मिळतात. ज्या गोलंदाजाचा आपण मगाशी देखील उल्लेख केला की अनुभव आहे. धीम्या गतीचे चेंडू फेकणं, फ्लाईटेड चेंडू करणं, परंतु हे चॅलेंजिंग असणाऱ्या डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्यावेळेला तुमच्या समोर असेल, एलआयजी एंडकडनं तुम्ही मारा कराल. हिटिंग झोन म्हणून ओळखला जातो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. आणि तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज जर प्रतीक ठाकूर सारखा फलंदाज असेल तर मात्र हे आव्हानात्मक असू शकतं ॲज अ गोलंदाज. परंतु ते आव्हान स्वीकारलं जाणार का? बालाजी बॉलिंग मार्क वरती. रेग्युलरली क्रिकेट खेळला जात नाही बालाजी यांच्याकडनं, मात्र या स्पर्धेसाठी संघाबरोबर उपलब्ध झालेत आणि फक्त उपलब्ध झाले नाहीये तर गोलंदाजी देखील करतायत. यावेळेला पहिलाच चेंडू चॅलेंजिंग आहे. मी म्हटलं होतं प्रतीक ठाकूर ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत या खेळाडूला रोकणं कठीण आहे. अशा प्रकारची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवरती आक्रमण केला जातोय. पहिल्या चेंडूवर षटकारानं स्वागत केलंय. आता येणारे 17 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज. 17 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. याही चेंडूवरती जोरकस प्रहार. इथे प्रॉपर टायमिंग नाहीये, मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावा येतील आणि या 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 25 धावा. अवघ्या 3 धावांची गरज. आता मात्र पहिल्या 2 चेंडूवरती सामना पूर्णतः खुला केला. 18 चेंडू 13 धावांची गरज होती. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. यानंतर मात्र राऊंड द विकेट जाण्याचा निर्णय घेतलाय आणि समोरच्या दिशेनं विजयी फटका येणार का? परंतु वेट करावं लागेल. चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि फलंदाज प्रतीक मात्र बाद होतोय. विजयी फटका लगावण्याचा मानस. पहिल्या 2 चेंडूवरती जर का षटकार चौकार रोखता आले असते तर कदाचित बालाजी नायर
यांच्याकडे अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे. गुणवत्ता देखील त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली आहे. एक खूप मोठ्या कालावधीनंतर गोलंदाजी करतायत या मैदानावर, परंतु इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा मानस नाही आहे. कदाचित साहिल या ठिकाणी दर्शवत आहेत की हा सामना फिनिश मी करू शकतो, कारण अवघ्या 3 धावांची गरज आहे. 25 धावा धावफलकावरती आल्या, 2 गडी बाद 25. विजयासाठी लक्ष 28 धावांचं. साहिलच्या बॅटमधून विजयी फटका येणार की या शेवटच्या चेंडूवरती बालाजीचं पुनरागमन पाहायला मिळेल, परंतु नाही. इथे अकोट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार, आणि या चौकाराबरोबरच हा विजयी चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तब्बल 2 षटकं राखत आणि 8 गडी राखून हा विजय मात्र या ठिकाणी संपादित केला. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन, आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.